आणि सुदैवानं चंदगड, गडिंग्लज, आदरा या तिन्ही तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रयत्न या ठिकाणी होतोय। रेडेकर मामींचा प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीनं भाड्याने येऊन माणसं तिथं राहिलेत, तिन्ही 2-2 जनावरं घेतलेत आणि आज ते दूध व्यवसाय हे आम्ही लोकांना सांगण्याचं काम प्रामुख्याने केलं पाहिजे। आणि ज्याचं स्वतःचं रान असेल त्याला तर निश्चितपणे या ठिकाणी परवडतं, कारण की आज जनावरं घेतली की प्रतिष्ठा नाही आणि 10,000ची नोकरी मात्र प्रतिष्ठेची अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाली। त्या 10,000 नोकरीपेक्षा जनावरातनं जास्त, दुधातनं जास्त पैसे मिळतात। महाराष्ट्रामध्ये जेवढं लागतं तेवढं कोल्हापूरमध्ये जवळजवळ 20-22% दूध हे कोल्हापूर जिल्ह्यातून एका जिल्ह्यातून त्या ठिकाणी जातं। या सत्तांतरानंतर गोकुळमध्ये दूध दरवाढ देणे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त दुधाची वाढ आपल्याकडे कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आणि त्याचाच एक भाग म्हणून जातीवंत जनावरं अगदी दारापर्यंत शेतकऱ्याच्या देता येतील का? कारण की शेवटी अनेकदा शेतकरी हरियाणाला जायचा, अनेक ठिकाणी जायचा, प्रवास करताना एकट्याला प्रवास त्या जनावराचा परवडत नव्हता आणि म्हणून 5-10 जणांचा ग्रुप करून जाणं ते होईपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यानं सिंगल थांबणं अशा अनेक अडचणीला सामोरा जात होतो। आणि एकदा जनावर तिथं घेऊन इकडं आलं की मग जबाबदारी त्या शेतकऱ्याची होती आणि म्हणून आपण NDDB आणि गोकुळच्या माध्यमातून आज इथं ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि चेअरमननी सांगितलं तसं जनावरांबरोबर 3 दिवस इथं स्वतः धार काढून मग तुम्ही निर्णय घेतला तरी हरकत नाही, या पद्धतीची सुविधा उपलब्ध करण्याचं काम गोकुळच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो। याचा अर्थ काय? जे जनावर आम्ही आणतो ते विश्वासार्थ काय, विश्वासार्ह काय आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही अगदी स्वतः धार काढून 3 दिवस बघून निश्चितपणे ते जनावर खरेदी करू शकता, या पद्धतीची सुविधा आपण या ठिकाणी दिली। आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की या गोकुळच्या माध्यमातून जो शेतकरी आहे, जे आमच्या माता भगिनी या शेतीमध्ये काम करतात, दुधाच्या व्यवसायामध्ये आहेत, त्यांना 4 पैसे मिळाले पाहिजेत। ज्याचा उल्लेख झाला 14 रुपये म्हशीला दरवाढ देण्याची भूमिका गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली आणि या कोल्हापुरातल्या 5 लाख शेतकऱ्यांना त्यांचं स्वतःचं आर्थिक जीवन संपन्न करण्याचा जो विडा स्वर्गीय चोळेकर साहेबांनी त्या काळामध्ये उचलला होता तो पुढे घेऊन जाण्याचं काम, तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी बाजारामध्ये दूध, मी नेहमी सांगतो दुधाचं मार्केट हे कधी संपणार नाही, कधी कमी होणार नाही। म्हणजे आता जी आकडेवारी पुढे आली आहे 13% दूध हे पुढच्या 5 वर्षामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये लागणार। या देशामध्ये जेवढं दूध लागतंय त्यातलं 7% दूध महाराष्ट्र निर्माण करतो। महाराष्ट्रामध्ये जेवढं लागतं तेवढं कोल्हापूरमध्ये जवळजवळ 20-22% दूध हे कोल्हापूर जिल्ह्यातून एका जिल्ह्यातून त्या ठिकाणी जातं। याचा अर्थ काय की हा व्यवसाय तोट्यातला नाही आहे, हा व्यवसाय फायद्यातला आहे। फक्त आम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे, कारण की आज जनावरं घेतली की प्रतिष्ठा नाही आणि 10,000ची नोकरी मात्र प्रतिष्ठेची अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाली। त्या 10,000 नोकरीपेक्षा जनावरातनं जास्त, दुधातनं जास्त पैसे मिळतात हे आम्ही लोकांना सांगण्याचं काम प्रामुख्याने केलं पाहिजे। आणि ज्याचं स्वतःचं रान असेल त्याला तर निश्चितपणे या ठिकाणी परवडतं। आता ऋतुराज पाटलांच्या मतदारसंघात कनेरी नावाचं गाव आहे, भाड्यानं येऊन राहिलेल्यांनी जनावरं घेतलेले आहेत। मुश्रीफ साहेब भाड्यानं येऊन, रान नाही, शेती नाही, काय नाही, भाड्यानं येऊन माणसं तिथं राहिलेत, तिन्ही 2-2 जनावरं घेतलेत आणि आज ते दूध व्यवसाय हा नोकरी बरोबर दुसरा व्यवसाय करण्याचा प्रयत्नही करतात। आणि म्हणून आपला तर पिंड शेतकऱ्याचा आहे आणि सुदैवानं चंदगड, गडिंग्लज, आदरा या तिन्ही तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रयत्न गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय। रेडेकर मामींचा प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीनं नावेद मुश्रीफ लक्ष देऊन या ठिकाणी काम करतायत, कारण की म्हशीचं दूध या 3 तालुक्यातून
जास्तीत जास्त आम्हाला गोकुळला त्या ठिकाणी मिळत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उद्याच्या भविष्यकाळात हितं उपलब्ध आहे. नाविदने सांगितलं तसं 3 दिवस थांबून तुम्ही म्हशीचा निर्णय घेऊ शकता. 40,000 रुपये अनुदान आपण त्या ठिकाणी देतो. 5,000 रुपये ताबडतोब देतो. पहिल्या वेताला 15 राहिलेलं या ठिकाणी शेवटला देतो. अशा पद्धतीने व्यवस्था ही या अनुदानाची केलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून देखील आम्ही सगळ्यांनी 10,000 रुपये देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. याचा अर्थ काय की जवळजवळ 30% त्या म्हशीच्या किमतीतलं अनुदान तुम्हा शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण करतो. आणि म्हणून थोडा पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा या निमित्तानं असणार आहे. गोकुळ आता तुमच्या दारात आलेल्या म्हशी घेऊन आता तुम्हाला कुठं जावं लागणार नाही. म्हशी घ्यायला तुमच्या दारापर्यंत म्हशी आणलेल्या आहेत. आता फक्त गावातनं निघायचं आणि इथं यायचं आहे आणि मज बघून त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. मला वाटतं याला चांगला प्रतिसाद चेअरमन मला वाटतं केरलीपेक्षा याला चांगला प्रतिसाद मिळेल. या 3 तालुक्यातला अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना चांगल्या पद्धतीनं इथं सेवा आपण दिली तर निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळेल. आज सुदैवानं आपण 18,11,000 दुधाचं कलेक्शन या ठिकाणी पार पाडलेलं आहे. त्याबद्दलही मी अभिनंदन सगळ्यांचं करतो. आणि 20 लाखाचा जो मंगल कलश आम्ही ज्याचं पूजन केले तेही स्वप्न लवकरच 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी निश्चितपणे आम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि मी नेहमी सांगतोय की हा व्यवसाय कधी अडचणीत येणार नाही. साखरेचे दर वर खाली होतील, ऊसाच्या दरामध्ये अडचणी येतील, परंतु दुधामध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. जेवढं दूध निघेल तेवढं लोकांच्या मध्ये कमी पडणार आहे. आज मानसी जे दूध लागतंय या म्हणजे आज जे काय लोकसंख्या आहे ते मानसी दूध लागतंय. त्याची आकडेवारी बघितलं तर आता 10-20 ग्रॅम मानसी दूध कमी आहे आपल्या आकडेवारी नसो. म्हणजे आपलं पॉप्युलेशन जे काय लोकसंख्या म्हणजे 20 ग्राम आत्ताच कमी आहे दूध. म्हणजे याला मार्केट किती प्रचंड प्रमाणात आहे. आणि म्हणून गोकुळच्या सुपरवायझरना देखील आता मुश्रीफ साहेबांनी लाडकी बहीण आता इथं लाडका सुपरवायझर केलाय. तिथं लाडक्या बहिणींनी जसं मदत केली तसं सुपरवायझरने मदत करायला पाहिजे. दूध वाढवायला पाहिजे. जास्तीत जास्त योजना आता वेगवेगळ्या आलेल्या आहेत की आता तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाणं आणि दूध जास्तीत जास्त कसं बाहेर जातेलं थांबवणं आणि आपलं उत्पादन कसं वाढवणं. आता आम्ही आणि मुश्रीफ साहेबांनी सुद्धा म्हशी घेतल्या, कर्मचाऱ्यांनी सुद्धा घ्याव्या अशा अपेक्षा होत्या. किती झाल्या काय माहित नाही, परंतु किमान सगळ्यांनी आपण एक मोहीम टिव्या ही आपली मातृसंस्था आहे. हे झाड जिवंत राहिलं तर आपण सगळे जिवंत राहणार आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना. तसेच तुम्हाला तुमचे घर, जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील. आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे. मोबाईल नंबर 9665 63 39 70. विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे.